आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। ऑटो रिक्शा की फिटनेस निकालने में देरी करने पर प्रशासन ने लगाया है हर दिन 50 रुपये का जुर्माना। ऑटो ड्राइवरों ने कम करने को लेकर जिलाधिकारी को दिया निवेदन। दरअसल महाराष्ट्र भर में लाखों ऑटो ड्राइवर हैं जो अपनी ऑटो रिक्शा का फिटनेस निकाला करते हैं, लेकिन उस फिटनेस को निकालने में अगर देरी होती है तो ऑटो वालों को हर दिन 50 रुपये का जुर्माना देना होगा, जहां साल के 18,250 रुपये होते हैं, जिसे एक आम रिक्शा वाला चुका नहीं सकता। इसलिए आज 24 मई 2024 को सोलापुर जिलाधिकारी को सोलापुर शहर व जिला ऑटो रिक्शा संगठन की ओर से जुर्माना कम करने को लेकर निवेदन दिया गया। माझं नाव राजशेखर शंकरप्पा पाटील, सोलापूर शहर व जिल्हा संघटना सोलापूर जिल्हा संघटक असून आता आम्ही सध्या परिवहन माझं नाव राजशेखर शंकरप्पा पाटील, सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेचा जिल्हा संघटक असून आता जे परिवहन आयुक्त भीमनावर साहेब यांनी आदेश काढलेला आहे की 17/5/2024 रोजी आदेश काढला आहे त्यांनी। त्यांच्या नूतनीकरण विलंब शुल्क रोजचं 50 रुपये 2017 पासून तर आता आम्हाला भरणं शक्य नाही, तो कायमचाच रद्द करावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। तरी त्यांच्यामार्फत आमचे जे मागण्या आहेत त्या वरिष्ठापर्यंत पोहोचवावे, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्या याच्यासाठी आम्ही आता सध्या निवेदन दिलेलं आहे। सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की ते निवेदनाचा विषय असा आहे, जो पासिंग संदर्भातला जो दंड आहे प्रतिदिवस 50 रुपये हा परिवहन आयुक्त यांनी 17/5/2024 रोजी त्यांनी पारित केलेला आहे। आमच्या कुठल्याही रिक्षा संघटनेच्या किंवा रिक्षा चालकांना कुठल्या विश्वासात न घेता हा जो दंड जुलमी दंड आहे त्यांनी आज अंमलात आणलेला आहे। आमची अशी शासनाला विनंती आहे की साहेब हा जो दंड आहे आपण तात्काळ थांबवण्यात यावा आणि कलेक्टर साहेबांना असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांना विनंती करतो की आपल्यामार्फत की हा जो आमचा जे काय प्रस्ताव आहे आपण मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवावा आणि मुख्यमंत्री साहेबांना असं विनंती करतो की सर्वसामान्य रिक्षा चालकाच्या पोटावर पाय न देता सर्वसामान्य रिक्षा चालकाचं हिताचं जे काही विषय आहे त्यांनी आपण उचलून धरावा आणि रिक्षा चालकांना न्याय द्यावा अशी आपल्यामार्फत विनंती करतो। आणि जर ह्याच्या पुढं हा विषय त्यांनी जर नाही घेतला येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण राज्यभर रिक्षा संघटना रिक्षा चालक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।